एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील बैठकीमध्ये अमित ठाकरे यांच्यावर शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संदीप देशपांडे मनसेचे मुंबईच्या शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मुंबईतील बैठकीमध्ये आता मनसेकडून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली तर संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई शहर प्रमुख असणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आता जोरदार तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि महत्त्वाची बाब की संदीप देशपांडे यांची आता मुंबई शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची ही महत्त्वाची बैठक आणि काही महत्त्वाच्या नियुक्त्या। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सागर मनसे ऍक्शन मोड मध्ये आलेली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा याबाबतची आता घोषणा केलेली आणि त्यांच्याकडे यादीच आहे। जवळपास 35,000 कार्यकर्ते ज्यांची वर्णी लागलेली आणि पदाधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबई शहर अध्यक्षपदी आपण पाहतो की संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। केंद्रीय समितीची जबाबदारी देण्यात आली आहे। केंद्रीय समिती सर्व विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवणारी समिती असते, त्यामुळे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर अमित ठाकरे यांच्याकडे सगळ्या गट अध्यक्षांची जबाबदारी मार्फत सोपवण्यात आली आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे सगळ्या शाखा अध्यक्षांची देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि पहिल्यांदाच हा बदल इतक्या 18 वर्षामध्ये पहिल्यांदाच करण्यात आलं तर बोललं जाते। तर बाळा नांदगावकर आपण पाहतो की केंद्रीय गट अध्यक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली तर इतर काही जे नेते पदाधिकारी त्यांच्यावर सुद्धा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे। महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यामध्ये होऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे मनसेला काही करून त्यामध्ये आपला परफॉर्मन्स जो आहे चांगला ठेवायचा आणि त्यासाठी बऱ्याचशा बैठका घेतल्यानंतर अंतर्गत बैठका घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं रूपांतर विजयी खेचून आणण्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। सागर, नक्कीच गिरीश, धन्यवाद या माहितीसाठी। तर मनसेने हे प्रमुख बदल केलेले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेकडून ही मोठी जबाबदारी काही नेत्यांवर सोपवण्यात आली आहे।